पंचमदश अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत. पंचमदश अध्याय. श्री गणेशाय नम. लावे न लागे कीर्ताठन हठयोग साधन परम. श्री गणेशाय नम. न लागे करणे तीर्थाटन हठयोग साधन वेदभास शास्त्रात मोक्ष ज्ञान मोक्ष साधकारणे अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषात येती ती हाता पाप ताप दैन्य वर्ता तेथे काही नुरेची वतता असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी ते या भूसागर निश्चय तारिती समत सर्व कामना पुरवणी दाती अंती दाविती सुरभुवन जे नरस करीती नामस्मन ते मुक्ती याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असती श्री समत का ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी आपली व्हावी प्रख्याती हे नसे जयांची चिंती सर्व स्वचे वर्तन करीती काही न जने ती जनवर्ता कोणासी भाषण न करीती कोणाच्या गृहान जाती दुष्टांतरी जन ताळती तरी क्रोध नयेची श्री तृष्णाची भीती नसेची ज्यांची या चिंती सदा अरण्य वासती अरण्यात वस्ती एकांतस्थळी समत सुखद समान सदा तुप्त्या सेवन केवलोकावस्थी आणि वन दोन्ही सयासारखी परमेश्वरोपी ती जैसे ज्याचे वाटे लोकावस्थी ज्याची वाटे चिंतिती करीत स्वामी भक्ती जन हस्ती ते त्यावेळी मंगळवेड्यात बसपातेली राह दरिद्र पिल्ला बहुत दीन स्थिती त्याची बसपा व्यवसाय करी परी पुरे न पडे त्या माजरी रात्र विश्व दरिद्र घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिन फिरत फिरत सहज मना माझी जात तो देखील श्री समत दिगंबर येते राजकटकशाही करून ते वरी केले शयन ऐसे निर्गुण ऐसे नवल देखून लोटांगण घाले तसे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कटकशयवर केले अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी अर्पण मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाले तो तत्वाता कर्जोडणी स्तविता झाला बहुत प्रख्यारे सकळ प्रमंड नायक कृपा घना भक्त पालक पापताप दैन्य हरका विश्वपती जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती संतरी संतोषली येते परदहस्त ठेविता तत्काळ वस्त की त्याच्या पसप्याची श्रीचरण मन जडिले त्यापासून राहू लागला निशिदेन स्वामी सन्निधानंद जिकडे जातील स्वामी तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हसतल कुटीले जण त्याच्या वेड्याच्या नादी लागला संसार यांनी सोडीला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसपेची कांता ऐकून ऐशी वर्ता करीत असे गंधकपणी घर बुडाले आधीच पण आम्ही निर्धन परी मोलमोजरी करून करीत होतो उपजीवना करुणी करीत होतो उपजीवना आता काय करावे बसपा येता गृहास दुष्टांतरी बोले त्यासी मनी सोडिले संसाराचे वेड काय लागले परी बसपी चिंती स्वामी चरणी आसक्त जन पावताना नव्हे नसे चाड कुणाचे ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ऐसे ते होऊन सावध चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत होते झाली असे रात घोर दम दाटला चिंत जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहार होता रजनी समत उठून चालले पुढे जाता समत बसपा मागे चालत प्रवेश घोर अरण्यात क्रोध शोपते ओरडते आधीच रात्र अंधारी वृक्ष ताटले नाना परी मार्ग दिसे त्या माजर चरणी होत तिकटक परी बसपेची चिंत्या न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली होती देह भानगिनी नसेच तो संमत केले नवल एक प्रकटले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेज अग्री समान पाद स्पर्श सर्प झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडून एक वृक्ष शाखा अवलुकेते तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसतमय सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो येत ऐसे मधुंतरी कसमत काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलत समत बसपा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकेत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरिता सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझे आले बसप सहित बैसले समत एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहतो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाशून्य निवाती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावा तो सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषीचे आनंदोनी मानस बसपा गेला गृहासीच वर्तमान सांगता कांतेचे तीही अंतरली सुखावे कृपा होता आणि समताची अतानुरेची दैन्याची ह्याविषयी ही बसप्याची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यातंदरे पाप ताप दैन्य ज्याच्या दर्शनी निरसोनी जाये ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर धाती पुढे कथा सुरस स्वामी सुताचे चरित्र मन करून स्थिर सादर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत
श्री स्वामी चरित्र सारम नाना प्रकृती कथा समत सदाभाविक भक्त पंचमदशाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.